नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. डॉक्टर अंजली जोशी यांचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाचा मथळा आहे वळणबिंदू, वाटा वेगळ्या मुक्कामही वेगळे. अतिशय महत्त्वपूर्ण लेख आहे तो आपल्या सर्व दर्शकांसाठी. एखाद्या गोष्टीत उत्तम कामगिरी करूनही आईबाबांनी कधीही तोंड भरून कौतुक केलं नाही, हा अनुभव अनेक व्यक्तींचा. तोंडावर फार प्रशंसा केली गेली तर मुलं गर्विष्ठ होतात, हे आईबाबांनी पाळलेलं एक मूल्य. पण त्यामुळे पुढच्या आयुष्यात ती व्यक्ती वाजवी श्रेयही स्वतःकडे घेणे विसरून जाते. त्याचं काय? एखाद्या गोष्टीत उत्तम कामगिरी आपण केली पण त्याचं श्रेय घेण्याची सवय नसते. जुन्या पिढीची अनेक मूल्य आत्ताच्या जगात पूर्णतः कालबाह्य झाली आहेत. जुन्या आणि नव्या पिढ्यामधल्या जीवन मूल्यांचा झगडा एखाद्या वळणावर थांबून दोघं एकत्र येऊ शकतील का? सकाळी उशिरा जाग आली. कालचा बाबांच्या सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ संपायला रात्र झाली होती. कंपनीतून रजा काढून मी खास त्यासाठी आलो होतो. बाहेर आलो तर आईबाबा सकाळची कामावरून निवांत बसले होते. चहा पिताना निरोप समारंभात बाबांबद्दल त्यांचे सहकारी काय बोलले होते ते आठवायला लागलं. बाबांचं उत्तम तांत्रिक कौशल्य, मनमिळावू स्वभाव, परोपकारी वृत्ती अशा गुणवैशिष्ट्यांची सगळ्यांनी तोंड भरून प्रशंसा केली होती. माझ्या मनात पूर्वीपासून असलेला प्रश्न मात्र डोकं वर काढून उभा राहिला. एवढी गुणवत्ता असूनही बाबांना पदोन्नतीच्या फारशा संधी का मिळाल्या नाहीत? विचारल्यावर बाबा म्हणाले, मिहीर, मी वरिष्ठांसमोर कधी तोंडपूजेपणा केला नाही. स्वतःच्या कामाबद्दल स्वतःच्या तोंडानं सांगणं मला प्रशस्त वाटत नाही. पण वरिष्ठापर्यंत पोहोचत असेल ते तुमच्या टीमचं एकत्रित काम, तुमचं स्वतःचं टीममध्ये नक्की योगदान काय हे त्यांना कसं कळणार? मी विचारलं. ते जाणून घेणं हे वरिष्ठांचं काम आहे, माझं नाही, बाबांनी त्यांच्या नेहमीच्या बाण्यात उत्तर दिलं. मी यावर वाद घातला नाही, कारण मला बाबांचं मत माहीत होतं. ते म्हणायचे, माणसानं नम्र असलं पाहिजे, स्वतःबद्दल बढाई मारू नये, स्वतःच्या तोंडानं स्वतःचे गुण गाऊ नयेत. आईही त्यांचीच री ओढायची. आईबाबांच्या हे शिकवणीचं ओझं माझ्या मनावर लहानपणापासून होतं. पण बाहेरच्या जगात पाऊल ठेवलं तेव्हा व्यवहारी जगात ही शिकवणूक उपयोगी पडत नाही, ही जाणीव तीव्रपणे झाली. टीममध्ये काम करत असताना कामाचा बराच भार मी उचलत होतो. रात्र जागून ते डेडलाईनच्या आत पूर्ण करायचो. एवढं करूनही जेव्हा मला परफॉर्मन्स रिव्ह्यूमध्ये सामान्य रेटिंग मिळालं तेव्हा माझे डोळे खाडकन उघडले. मी टीममध्ये नक्की काय काम करतो हे माझ्या बॉसपर्यंत पोहोचत नव्हतं, कारण त्यांच्याकडे जाऊन स्वतःच्या कामाबद्दल बोलणं मला फुशारकी मारणं वाटायचं. माझ्या मनावर स्वार झालेली ही शिकवणूक मी तपासून पाहिली तेव्हा लक्षात आलं, वरिष्ठांच्या अंगावर इतकी कामं आहेत की त्यांना टीममध्ये कोण काम करतोय हे स्वतःहून जाणून घेण्यास फुरसत मिळत नाही. त्यामुळे आपलं काम त्यांच्यापर्यंत खुबीनं सांगण्याचं कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे. स्वतःच्या गुणाबद्दल अवास्तव सांगणं म्हणजे बढाई होऊ शकते, पण स्वतःचं वाजवी मार्केटिंग केलं नाही तर आपल्या कामाचं अवमूल्यन केलं जातं. जगाच्या बाजारात आपण मागे पडतो. आपल्याकडे काय आहे हे जितकं महत्त्वाचं तितकंच ते इतरांना कळणंही महत्त्वाचं आहे. त्यासाठी स्वतःला पावलं उचलणं क्रमप्राप्त आहे. आईबाबांनी चार चौघामध्ये माझं फारसं कौतुक केलेलं मला आठवत नाही. मी कौतुकाने चढून जाईन किंवा मला गर्व होईल असा विचार त्यामागे असावा. मी जेव्हा आजूबाजूला पाहू लागलो तेव्हा कळलं की माझ्यासारख्या अनेक मध्यमवर्गीय मुलावर असे संस्कार झालेले आहेत. कौतुक ऐकण्याची सवय नसल्यामुळे आपण चांगलं काम करूनही ते चांगलं आहे असं त्यांना स्वतःलाच वाटत नाही. जर आपण स्वतःच आपल्या चांगल्या कामाचं अवमूल्यन करत असू तर ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं तर फार पुढची गोष्ट झाली. मग अशी मुलं न्यूनगंडाचे बळी होतात. अतिनम्रतेचं ओझं वाहत राहतात. लहानपणच्या संस्कारामुळे स्वतःचं वाजवी मार्केटिंग करणं त्यांना जमत नाही. गुणवत्ता असूनही ते मागे पडतात किंवा आपल्याला कसं डावललं जातं याबद्दल स्वतःची कणव करत न्यूनगंड कुरवाळत राहतात. मी तसं होऊ देणं नाकारलं. लहानपणच्या शिकवणीचं ओझं झुगारून दिलं आणि ज्या कंपन्या माझ्या गुणवत्तेला न्याय देतील अशा कंपन्या जॉईन करत गेलो. कौटुंबिक जखमेवरची मलमपट्टी. अर्थात आईबाबांना हे फारसं रुचणार नाही अशी अटकळ होतीच. आताही आई म्हणाली, मिहीर, आम्ही वर्षानुवर्ष एकाच कंपनीत राहिलो, तू मात्र 4 वर्षात 3 कंपन्या बदलल्यास. कमिटमेंट नावाचं मूल्य तुमच्या पिढीतून हद्दपार झाले बहुतेक.
माझी कमिटमेंट माझ्या स्वतःशी आहे, कंपनीशी नाही, मी म्हणालो. ही आत्मकेंद्रितता झाली. आई नाराजीनं म्हणाली. माझ्या मते तो स्वतःला न्याय देणं आहे आणि कमिटमेंट दोन्ही बाजूने असते. उद्या कंपनी तोट्यात चालली तर मला कामावरून काढून टाकलं जाईल, मग कमिटमेंट फक्त मीच एकतर्फीपणे का पाळायची? अरे नुसत्या नोकरीबाबत मी म्हणत नाही, नातेसंबंधातही तुमची पिढी कमिटमेंट देत नाही. आई तिची बाजू लढवत होती. कमिटमेंट न देणं म्हणजे आम्ही जसा काही गुन्हाच करतोय असा तुमच्या पिढीचा दृष्टिकोन असतो. कमिटमेंट देऊन ती न पाळणं हा गुन्हा असू शकतो, पण एखादी गोष्ट आपण पार पाडू शकू याची खात्री नसताना कमिटमेंट न देणं हा गुन्हा कसा ठरेल? डेटिंग करायचं असेल तर तसं आम्ही स्पष्ट सांगतो, लग्नाची कमिटमेंट देत नाही. दीर्घकाळाची कमिटमेंट देण्यासाठी आम्ही जर तयार नसू तर उगाच दुसऱ्याला खोट्या आशा लावत नाही. म्हणजे उलट आम्ही जास्त प्रामाणिक नाही का? आईनं यावर विषय आटोपता घेतला, पण माझ्या मनात विचार खोंगावत राहिले. समोर टेबलावर वाण्याकडून आणलेलं सामान पडलं होतं. ते नेहमीच्या वाण्याकडचं दिसत नव्हतं. याकडे माझं लक्ष गेलं. आईला विचारलं तर म्हणाली, अरे हल्ली ह्या नवीन वाण्याकडून मी सामान मागवते. एक वस्तू असली तरी तो घरपोच पाठवतो, सोयीचं पडतं खूप. माझ्या मनात आलं की पर्याय मिळाले की तुम्हीही निष्ठा बदललीत ना, मग फक्त आमच्या पिढीला नावं का ठेवता? जेवढे पर्याय जास्त तेवढी कमिटमेंट कमी. आमच्या पुढे अनेक पर्याय आहेत म्हणून आम्ही निष्ठा बदलू शकतो. तुमच्या काळात पर्याय कमी होते. तुम्ही नोकरीत निष्ठा दाखवली. ती खरोखर निष्ठेमुळे का पर्याय नसल्यामुळे आलेल्या अपरिहार्यतेमुळे? मी नोकऱ्या बदलल्या खरं असलं तरी ते सोपं नसतं. नवीन बदलाशी, नवीन चक्राशी चटकन जुळवून घ्यावं लागतं. आधीचा कम्फर्ट झोन तोडावा लागतो, धोका पत्करावा लागतो. तो पत्करण्याची आमची तयारी असते. वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी नोकरी करण्यामागे निष्ठेपेक्षा कम्फर्ट झोन तोडण्याची भीती असते, असं आम्ही तुमच्या पिढीला म्हटलं तर? अधिक विचार केला तेव्हा वाटतं, आई वडील जी अनेक मूल्ये मुलांना शिकवतात ती व्यावहारिक जीवनात उपयोगी पडत नाहीत. मुलांना लहानपणापासून रुजलेली मूल्य झटकन टाकून देता येत नाहीत आणि नवीन चटकन अंगीकारता येत नाहीत. ना धड इकडे ना धड तिकडे, अशी त्रिशंकूसारखी त्यांची अवस्था होते. मग त्याचाही गिल्ट येत राहतो. मीही असं अपराधीपणाचं ओझं वाहिलं आहे. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडल्यावर मी निष्कर्ष काढला की आईवडिलांनी अधिक व्यवहार्य, जीवनाभिमुख मूल्य मुलांना शिकवली तर ती जीवनसागरात गटांगळ्या खाणार नाहीत. शाळा कॉलेजमधल्या शिक्षणात आणि व्यवहारी जगातल्या शिक्षणात जशी तफावत दिसून येते तशीच तफावत आई वडिलांनी शिकवलेल्या मूल्यात आणि प्रत्यक्ष जीवनातल्या मूल्यात दिसून येते. वेळेचं व्यवस्थापन, घटिका गेली पळे वाचू. मला आठवलं की आई बाबा परीक्षेच्या गुणावर किती अतिरेकी भर द्यायचे. पुढच्या जीवनात उपयोगी पडतात ते परीक्षेतले गुण नव्हे तर नेतृत्व गुण, नेटवर्किंग, टीम मॅनेजमेंट अशी कौशल्य. पण सगळी शक्ती परीक्षेवर एकवटल्यामुळं ही कौशल्य विकसित होण्यास ऊर्जा शिल्लक राहत नाही. गुण कमी असले तरी ही कौशल्य विकसित झालेली मुलं व्यावसायिक उन्नतीच्या शिड्या भराभर चढतात आणि अभ्यास करणारी मुलं एकारलेल्या व्यक्तिमत्वाचे होतात. परीक्षेतल्या गुणांना सर्वस्व मानणारी ही मानसिकता पालकांनी बदलली तर मुलांना किती उपयोग होऊ शकेल? आईबाबा म्हणायचे, एकच एक ध्येय ठेव आणि त्यासाठी झटून प्रयत्न कर. आता वाटते की एकच एक ध्येय उलट विचारांची ताठरता निर्माण करतं. हल्लीचं जग इतकं वेगवान आहे की एकच ध्येय ठेवून जगात निभावं लागणं शक्य नाही. आपल्याला अनेक ध्येय ठेवावी लागतात आणि वेळ प्रसंगी ती बदलण्याची लवचिकता ठेवावी लागते. परिस्थिती तितक्या झपाट्यानं बदल होतात की ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत त्या ध्येयाचं उद्दिष्टच भुईसपाट झालेलं असतं. तो धक्का पचवता न आल्यामुळे कोलमडून गेलेली अनेक मुलं मी पाहतो. त्यामुळं पर्यायी अनेक ध्येय ठेवण्याशिवाय गत्यंतर नाही. पैशाची श्रीमंती नको, मनाची श्रीमंती हवी, हे बाबांचं बोधवाक्य मला तोंडपाठ होतं. हेही मला एकांगी वाटतं. मुळात पैशाची श्रीमंती आणि मनाची श्रीमंती ही व्यस्त का? ते दोन्ही एकत्र असू शकतात की? मध्यमवर्गाला श्रीमंताबद्दल इतका आकस का असतो? इतरांची पिळवणूक करून किंवा त्यांच्यावर अन्याय करूनच समृद्धी येते असं नाही. प्रामाणिकपणे कष्ट करून स्वबळावरही ती येऊ शकते. मला खूप पैसा मिळवायचा हे ध्येय ठेवलं तर तुमच्या पिढीतले लोक आम्ही उथळ आहोत, चंगळवादी आहोत अशी आमची संभावना करतात. पैसा हे सर्वस्व नसलं तरी त्याला साधन मूल्य तरी मानलं पाहिजे ना. मध्यमवर्गीय लोकांमध्ये चांगलं राहण्याचा गिल्ट येतो तो अशाच शिकवणुकीमुळे. म्हणजे पैसा तर मिळवावा लागतो पण त्याबद्दल गिल्ट वाटून घ्यायचा. या ओढात आणि पेक्षा स्वच्छपणे मला समृद्धी हवी आहे असं मान्य करणं सोयीचं नाही का?
बाबा म्हणाले, मिहीर, पद आणि पैसा या गोष्टी आहेत की ज्या क्षणी त्या हातात येतात त्या क्षणी त्यांचं महत्त्व संपतं, कारण त्यावेळी त्या अपुऱ्याच वाटतात. मग अजून मिळवण्याच्या आपण मागे लागतो. हे चक्र अव्याहत चालूच राहतं. शेवटी आपल्यालाच त्याला पूर्णविराम द्यावा लागतो, हे लक्षात ठेव. शोध आठवणीतल्या चवींचा. खांडोळीची भाजी ते घोळण. मी मान डोलावली, पण करिअरची घोडदौड चालू असताना पूर्णविराम देणं मला परांगमुखता आणि अल्पसंतुष्टता वाटते. आईबाबा नेहमीच अल्पसंतुष्ट राहिले. अधिकचे प्रयत्नच त्यांनी नाकारले. आपल्या छोट्या जगात हातपाय मारत गेले, पण पंख पसरून धोका पत्करून उंच आभाळात कधी भरारी घेतली नाही. मला अशी भरारी घ्यायची आहे. आईबाबांसारखा गुड इनफ माइंडसेट मला नको आहे, तर ग्रोथ माइंडसेट हवा आहे. पण मग लक्षात आलं की माझं बोलणं आईबाबांना आवडणार नाही, कारण आमच्या वाटा वेगळ्या आणि या वाटावरची मुक्कामाची ठिकाणंही वेगळी आहेत. अतिशय विचार करायला लावणारा हा लेख आहे. आपणही या मुद्द्यांचा नक्की विचार करावा. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.